श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. रामदास झोपल्यावर बाबाजी मेरेकर, रंगनाथपंत अंजनकर, भागीरथीबाई, विजयाताई ही सर्व मंडळी महाराजांना म्हणाली, महाराज तुम्ही आलात म्हणून तो शांत झाला. आम्ही तर सगळेच त्याची समजूत घालून थकलो होतो. पुढे म्हणाले, अशात त्याचा हट्टीपणा फारच वाढला आहे. ते हे बोलत असताना महाराज म्हणाले, मी रामरायाच्या दर्शनास जातो. असं म्हणून महाराज मंदिरात आले. बाबाजी, रंगनाथपंत, विजयाताई त्यांच्याबरोबरच मंदिरात आले. महाराजांनी रामरायाचं दर्शन घेतलं व रामाला प्रदक्षिणा घालण्यास गेले. बराच वेळ झाला. महाराज प्रदक्षिणा घालून आले नाहीत म्हणून हे जाऊन पाहतात तो महाराज कुठेच दिसले नाहीत. महाराज जसे आले तसेच निघून गेले होते. पुढे थोडा मोठा झाल्यावर रंगनाथपंत अंजनकरांनी त्याला अक्षर ओळख करून दिली व त्याचा पहिल्या दुसऱ्या वर्गाचा अभ्यास घरीच करून घेतला. प्राथमिक शाळेत असताना आलेली पत्रे हा तुटकमुटक वाचू लागला. अशात बऱ्याच दिवसापासून श्री महाराजांचं जालन्याला येणं झालं नव्हतं. तेव्हा एक दिवस बाबाजी मेरेकरांना हा म्हणाला, प्रल्हाद तात्या खूप दिवसापासून आला नाही. मला त्याची खूप आठवण येते. मला त्याला पत्र पाठवायचं आहे. तेव्हा बाबाजींनी त्याला एक पोस्टकार्ड व पेन्सिल दिली. याने मनानेच मायना लिहून महाराजांना पत्र लिहिलं. बाबाजींनी केवळ त्यावर पत्ता लिहून ते तसंच पोस्टपेटीत टाकलं. साखरखेड्याला श्री महाराज भोजनोत्तर भक्तांची आलेली पत्रे वाचित असताना हे पत्र त्यांच्या हातात पडलं. त्या पत्रातील सुरुवातीचा मायना वाचून महाराज मनोमनी खूप हसले. त्यांना ते पत्र वाचून खूप आनंद झाला व ते लगेच नानी दादी वहिनींना जाऊन म्हणाले, वहिनी, मला आज एक आशीर्वादाचं पत्र आलं आहे बरं. सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कुणाचं पत्र आलं? कोणी लिहिला तुम्हाला आशीर्वाद? म्हणून सर्वांनी विचारलं. तेव्हा महाराज म्हणाले, आपल्या रामदासचं पत्र आहे आणि पत्रातील मजकूर सर्वांना वाचून दाखविला तो असा, श्रीराम समर्थ. चिरंजीव प्रल्हाद तात्या, यास अनेक आशीर्वाद. तुझी खूप आठवण येते. तू खूप दिवसापासून आला नाही. तुझी खूप खूप आठवण येते. तरी लवकर ये. सर्वांना अनेक आशीर्वाद. कळावे, आपला रामदास. पत्रातील हा मजकूर ऐकून घरातील सर्वच मंडळी खूप हसली. श्री महाराज त्याच्या भेटीसाठी दुसऱ्याच दिवशी जालन्याला गेले हे सांगावयास नकोच. नानाचार्य गेल्यापासून महाराजांनी त्यांच्या सर्व कुटुंबाचा सांभाळ केला. मुलींचे शिक्षण केले व यथाकाळ लग्नही करून दिले. ते दरवर्षी दिवाळीत बलिप्रतिपदेला या तीनही मुलींची अक्षत घेण्यासाठी जालन्याला आवर्जून येत असत. दिवाळीत कोणाचे बोलावणे असले तरी श्री महाराज त्यांना, मी दरवर्षी पाडव्याला आचार्यांच्या मुलीची अक्षत घेण्यासाठी जालन्याला जात असतो म्हणून कळवीत असत. मायबाप करणार नाहीत असं प्रेम श्री महाराज या सर्वांवर करीत होते. 1957ची ही गोष्ट पहा. त्यावेळी आचार्यांची मोठी मुलगी विजयाताई मॅट्रिकला व दुसरी सिंधुताई 7व्या-8व्या वर्गात शिकत होत्या. मार्गशीर्ष वद्यात गोंदवल्याला पुण्यतिथी उत्सवास जाण्यासाठी म्हणून श्री महाराज जालन्यास आले. दुसऱ्याच दिवशी प्रसाद घेऊन महाराज गोंदवल्याला जाण्यासाठी निघणार होते. त्यामुळे महाराज असेपर्यंत घरीच थांबावं असे या दोघींनाही वाटत होतं. परंतु सिंधुताई विजयाताईच म्हणाली, अगं, तुझं मॅट्रिकचं वर्ष आहे. तुझे प्रात्यक्षिक वगैरे असतात तेव्हा तू शाळेत जा. मी थांबते तात्याजवळ. महाराजांना त्या तात्या म्हणत असत. त्याप्रमाणे विजयाताई शाळेत गेली व सिंधुताई घरी थांबून सारखी महाराजांच्या मागेपुढे करू लागली. तात्या, हे देऊ का? तात्या, ते घेतलं का? द्या तुमचा कत, मी घडी करून ठेवते. तुमचे आसन, घोंगडी, शाल सर्व ठेवलं बरं. नंतर तिने कालच्या उरलेल्या शिळ्या पोळीतच आपलं जेवणही उरकून घेतलं. भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर महाराज आगगाडीने गोंदवल्याला जाण्यास निघाले. त्यावेळी सिंधुताईने महाराजांचा कद मुद्दाम एका कोनाड्यात ठेवून व त्यावर एक फडके झाकून लपवून ठेवला. महाराज स्टेशनवर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी महाराजांच्या प्रेमातली काही मंडळी महाराजांना निरोप देण्यासाठी महाराजांबरोबर स्टेशनवर गेली. इकडे थोड्या वेळाने सिंधुताई, अरे, महाराजांचा कद घरीच कोनाड्यात राहिला वाटतं असं म्हणून व आईला सांगून कद नेऊन देण्यासाठी म्हणून पळतच स्टेशनवर गेली.
महाराज गाडीत बसले होते. ती सुद्धा कद घेऊन महाराजांच्या पाठोपाठ गाडीत चढली. गाडीची वेळ झाली. गार्डने शिट्टी फुंकली. तसे महाराजांना निरोप देण्यासाठी आलेली मंडळी तिला खाली उतरण्यास सांगू लागले. तशी ती म्हणाली, एवढी काय घाई आहे? 4 पावलं तर चालायचं आहे. गाडी निघाली की मी अशी पळत जाऊन उडी मारून उतरेल खाली. शेवटी गाडी निघाली आणि आमच्या सिंधुताईने गाडीतच बसून सर्वांना हात उंचावून निरोप दिला. अशी ही अवखळ सिंधुताई. पुढे गोंदवल्यास जाताना महाराज मुक्काम करीत करीत पंढरपूरला आले. त्यावेळी सिंधुताई महाराजांना म्हणाली, हे काय हो तात्या, मी रोज तुमच्या उपरण्यावरच आंघोळ करीत जाऊ का? आणि किती दिवस हे असे पारसे कपडे घालू? हे काही नाही, मला आज कपडे घेऊन द्या बरं. आणि खरोखर महाराजांनी दुकानात जाऊन तिच्यासाठी तिच्या पसंतीने तिला 2 परकर झंपर घेऊन दिले. किती हे वात्सल्य! वात्सल्य सिंधू आई म्हणून उगाच मातेचा गौरव करतात का? ही तर माऊलींचीही माऊली होती. वात्सल्याची साकार प्रतिमाच ती. वात्सल्याला कुठे कमी पडेल का? शेवटी सिंधुताई महाराजांबरोबर गोंदवल्याला गेली. तिथे 10-12 दिवस महाराजांबरोबर राहून आणि दोन्ही पुण्यतिथी उत्सवाचा आनंद लुटून महाराजांबरोबरच जालन्याला परत आली. असो. साधक हो, तीर्थस्वरूप श्री रामदासजी आचार्य यांच्या पूर्व विद्यापीठाच्या परीक्षेच्या दरम्यान परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी केलेली लीला आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.